नमस्ते सर. नमस्कार. कुठून आलात सर? अहमदनगरहून आलो. ओके. थोडासा परिचय द्या. मी डॉक्टर करण वाघ, MBBS झालेलं आहे. ओके. मुंबईमध्ये शिक्षण घेतलंय मी. मी सध्या नगरमध्ये प्रॅक्टिस करतोय. तर सर तुम्हाला काय रोग दिली त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या. कसं वाटलं तुम्हाला? काय चांगला इफेक्ट पडला त्याचा. जो काही थकवा होता मला तो एक 15 मिनिटात आतच क्लिअर झाला तो. आणि सगळ्यांना मी सजेस्ट करेल की घेतलंच पाहिजे अधूनमधून तरी, आठवड्यातून एकदा तरी. नाही ना? बरोबर आहे. हा, याचा साईड इफेक्ट काहीच नाही त्याचा. योग्य कायरोप्रॅक्टिक घेतली पाहिजे. बरोबर, हे रेग्युलर ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे याची. असं एखाद्या सेटिंगमध्ये किंवा दुसऱ्या सेटिंगमध्ये ते फरक पडत नाही त्याचा लगेच. आपल्याला कंटिन्यू त्याचा फीडबॅक घेतला पाहिजे. काका तुम्हाला कसं वाटलं? कोण आहे तुमचे? हे वडील आहेत माझे. काका बोलले मग बोला. नमस्कार. मी आता खास तिथं त्या ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो होतो. तुम्हाला कसं कळालं सर? तर मला ते युट्यूबवर आणि फेसबुकवर पाहायला मिळालं ते. त्या हिशोबाने मी इथं आलो होतो. मला त्याचा फीडबॅक चांगला मिळाला. आणि फर्स्ट सेटिंगच होतं. फर्स्ट सेटिंग मध्ये चांगला अनुभव मिळाला मला. कसं वाटलं तुम्हाला? आणि एकदम शरीराला एकदम आराम पडला माझ्या. जे दुखत होतं ते एकदम कमी झालं माझं. तुमच्या घरात किती डॉक्टर? तर आमच्या फॅमिली आमची पूर्ण एज्युकेटेड आहे. पूर्ण फॅमिलीमध्ये चुलत वगैरे सगळे आमचे पुतणे चुलते वगैरे सगळे मिळून जवळजवळ 20च्या आसपास डॉक्टर आहेत आमचे. 20 डॉक्टर आहेत घरामध्ये. अरे वा, छान. अभिनंदन. थँक्यू. आता किती बरं वाटलं तुम्हाला? आता मला जवळजवळ 70-80% फरक पडलाय. नगरच्या पेशंटला काय मेसेज देऊ शकता? नगरच्या पेशंटला मी असं सांगू शकतो की त्यांनी प्रत्येकाने इथे येऊन त्याचा अनुभव घ्यावा. आणि ज्यांना त्रास होत असेल तर त्यांनी अंगावर न काढता तो त्यांनी इथे येऊन मोकळं व्हावं. आणि ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट नाहीत. आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, औषधं आहेत, थेरपी पण आहे. तर त्या थेरपीमुळे बराचसा फरक पडतो. ते वेदना सहन करण्यापेक्षा इथं आलं आणि ट्रीटमेंट घेतलं तर केव्हाही चांगलं. तर मला माझ्या अनुभवावरून मी ते तुम्हाला सगळ्यांना सांगतो या गोष्टी. थँक्यू. ओके, थँक्यू सर.